आहो थांबा, सोडू नका त्यांच्यावर. दोघीच आतमध्ये रडल्या तर. ओके, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. म्हणू मला मला शांतपणे सांगाल का काय झालंय ते? हा, का नाही आवडत बनी तुम्हाला? काय ग मनू? कंटा स्टुपिड आहे. त्याला सगळे पटाका पटाका म्हणतात आणि त्याला हसतात पण. तो बावळट सारखा सगळ्यांना सांगत असतो की तो आमचा भाऊ. आम्हाला नाही आवडत ते. बाळांनो, असं नाही बोलत. ओके, असं नाही बोलायचं ना. आता तुमच्याबद्दल कोण असं बोलेल तुम्हाला आवडेल का? आम्ही तरी पण दरवाजा नाही उघडणार आहोत. नक्की ना? हो नक्की. ओके. बघा बाबा, आता तुम्ही दोघीच रूम मध्ये आहात. अचानक सुरळ आलं म्हणजे? नाही म्हणजे तरीही तुम्ही दार नाही उघडणार का? उघडलं एकदाच. काय ग असं वागतात? काढव मुली कुठल्या. अरे हे काय? मला बोलावं लागेल त्याच्याशी. आकाश भाऊजी, मुली आधीच रुसल्यात, त्यांना प्लीज ओरडू नका. शांतपणे. हा, हे बघा, मला कळतंय की तुम्हाला खूप साऱ्या नव्या गोष्टींची जोडून घ्यायला लागतंय. पण बाळा, आपण आपण सगळे एक टीम आहोत की नाही? हा, मग एकमेकांशी प्रेमाने वागायला नको का आपल्याला? काय आता तू काय बघत उभी आहेस? जा ना आत. त्या मुलींची बाजू पण समजून घे. जा. होय. बाबा, तू फक्त त्याच्यासोबतच प्रेमाने वाग. नाही ग बाळा, असं काही नाहीये. तुम्हाला तुम्हाला कसं समजू मी? आकाशराव, एक मिनिट, मी बोलते. काय तुझं काय? ओ आई. जा ना, त्यांच्या डब्याचं बघ ना. जा. हो करते. वहिनी, वहिनी, एक करायला जावं आणि भलतंच काहीतरी घडावं असं येतच. मलाही तेच म्हणायचं होतं. बघितलंस ना? हं? काय घडलंय ते बघितलंस ना? फक्त हेच व्हायचं बाकी होतं वहिनी. म्हणजे आता असं बघ, मुलींना आई मिळावी म्हणून लग्न करून आणलंस ना तू त्यांना. मग आता बघितलंस का? तिलाच वैतागून मुली स्वतःला खोलीत लॉक करून घेत आहेत. म्हणजे तू विचार कर, तो बनी अगं किती त्रास देत असेल मुलींना. नाही, तो मुलगा तसा नाही वाटत आहे. अगं तसा वाटत नाही, पण मुलं आहेत ती शेवटी. बाहेर वेगळी वागतात, घरात वेगळी वागतात. आता मला सांग, आपल्याच मुली अशा कधी वागल्या होत्या आधी? नाही ना. पण आता वागतायत का? कारण बनी त्यांच्यावर दादागिरी करतो असं मला वाटतं. बाकी तू बघ, म्हणजे मला ह्यात पडायचंच नाहीये. मी तर आपलं असंच बोल. चिनू म्हणू, माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? आणि खरंच खूप त्रास देतो का तुम्हाला? नाही म्हणजे जर असं असेल ना, तर मी त्याला खूप रागवेन. तुम्ही सांगा बरं मला. तो खूप इरिटेट करतो. इरिटेट करतो म्हणजे नेमकं काय करतो?
त्याला रिसेस मध्ये आमच्याच बरोबर टिफिन खायचा असतो. पण तो आल्यावरती आमचे फ्रेंड्स आमच्याशी बोलतच नाही. आमचे सगळे फ्रेंड्स किती कोले, पण ते बनीसारखे नाही आहेत. आणि बनी हाताने नाक पुसतो, तर इंग्लिश बोलता पण नाही आणि तो कूल पण नाही. त्यात बनीची काय चूक आहे? हा, तुम्ही या सगळ्या करता त्याला बोलताय? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हे बघा, बनी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. आकाशराव, मी बोलतेय ना, प्लीज मला बोलू दे. ठीक आहे, मला कळलंय तुमचं म्हणणं. मी सांगते बनी, तो आजपासून शाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटायला कधीच नाही येणार. मग तर झालं ना? आणि सगळ्यांसमोर आम्हाला बहीण पण नाही म्हणायचं. ठीक आहे, नाही म्हणणार. शाळेतली बाकीची जशी मुलं असतील ना, तसाच बनी पण असेल. मग तर झालं ना? मग जाणार ना तुम्ही शाळेत? ठीक आहे, तुम्ही तुमच्या बॅग्स घ्या आणि खाली जा. ब्रेकफास्ट करून घ्या. ओके, गुड गर्ल्स. हे बरोबर नाही केलं तू. या आशाने त्या दोघी अजून शिफारतील. त्यांना बनीचा साधेपणा नाही कळत आहे. आणि आपण रागवल्याने तो कळणारही नाहीये. आकाशराव, नाती बळजबरीने आणि घाईघाईने नाही जुळत. तसा प्रयत्नही करू नये कधी. नात्यांना वेळ द्यावा लागतो. मला आणि बनीला त्यांना एक्सेप्ट करायला वेळ लागणार आहे, आणि तो द्यायला आम्ही दोघंही तयार आहोत. आमची थांबायची तयारी आहे. तुम्ही प्लीज काळजी नका करू आणि लादू नका, नाहीतर त्याचा उलटा परिणाम होईल. लागतच नाहीये. लागतच नाहीये निघताय. राहू दे, बस मी करते. बनी, बाळा, बॅग भरलीस? हो. टाइम टेबल नीट चेक केलास ना? येस. मी एक गोष्ट बोलू, ऐकशील माझं? हो. परफेक्ट. बाळा, आपल्या चिनू आहेत ना, त्यांचा मूड आज जरा खराब आहे. तो तर नेहमीच असतो ना. आणि असं नाही बोलायचं बाळा. त्या लहान आहेत की नाही, आणि तू मोठा आहेस, त्यांचा दादा आहेस, तू मोठा भाऊ आहेस. तुला त्यांना समजून घ्यायला हवं की नाही? ओके, घेशील ना? म्हणजे काय करायचं असतं? म्हणजे बाळा, रिसेस मध्ये जातोस ना तू त्यांना भेटायला, तर तसं भेटायला नको जात जाऊस. हा, पण का? कारण की त्यांना अजून तुझी सवय नाही झाली आहे ना, म्हणून. पण मी त्यांची जवळच नाही राहिलो तर मग त्यांना माझी सवयच कशी लागणार? तुम्ही घरात एकत्रच असता की नाही, तेव्हा खेळत जा. पण शाळेत नको बाळा. ते काय ना, तू सारखंच चिनू मनूला शाळेत भेटायला जातो, त्यांना बहिणी बहिणी म्हणतोस, त्यामुळे सगळे शाळेमध्ये त्यांना चिडवतात. चिनू मनूला प्रश्न विचारतात, हा मुलगा अचानक कुठून आला आणि तुम्हाला बहिणी बहिणी का म्हणतो? आणि त्या लहान आहेत ना, त्यामुळे त्याच्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत बाळा. पण ती दोघी सांगत का नाही की तुझं आणि बाबाचं लग्न झाले म्हणून? इतकं सोपं नाहीये ते बाळा.
त्यांना अवघड जात असेल ना. आणि मी काय म्हणते, जाऊ देत ना. आपण सगळ्यांना सगळं सांगितलंच पाहिजे असं आहे का? नाही. मग तू नको भेटत जाऊ त्यांना. त्यापेक्षा तू एक काम कर ना, शाळेमध्ये तू छान तुझे नवीन मित्रमैत्रिणी बनव. सारखं सारखं त्यांना भेटायला गेलास ना तर मग तुझे नवीन मित्रमैत्रिणी कसे बनणार, हो की नाही? मी त्यांना कधीच नाही आवडणार. हे बाळा, असं अजिबात नाहीये. त्यांना तर तू खूप 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 म्हणजे खूप आवडशील. पण आता तुला माझं ऐकावं लागणार. ठीक आहे, मी राहतेच ब्रेकफास्ट करायला. बनी, आय सॉरी बाळा. अरे चला आता, उशीर होईल. चिनू म्हणून निघाले सुद्धा. काय रे, एवढा मोठा झालायस तू तरी अजून तयार करायला आईच लागते वाटतं. नाही आत्या, तो स्वतःची तयारी स्वतःच करतो. हो का? मी त्याला फक्त बोलवायला आले होते. अच्छा, झालं बोलवून झालं. चला मग आता निघा, उशीर होईल. आणि त्यांना सोडून डायरेक्ट घरी ये. इकडे तिकडे फिरत बसू नको चहाला आणि कॉफीला. हं. चल बाळा. हे रोज करावं लागणार आहे वंश. तूच बघ, तुझाच नातू येतो. चला चला, हळूहळू हळूहळू हळू. येस. आले. ओके. सो काय, शाण्यासारखं वागायचं, भांडायचं नाही आणि टिफिन संपून यायचं. हो बाबा. सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना तुझ्या? हो, टिफिन सगळं संपव. ओके, मी नेहमीच संपवतो. बाय. बाय. बाय बनी. बाय बाबा. सो सॉरी, ते सकाळच्या गडबडीत तुम्हाला विचारायचं राहिलं. तुमची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता. मला बरं वाटलं. ते तुम्ही काल माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केलात. नाही म्हणजे तशी काही अपेक्षा नव्हती माझी. तुम्ही का? कारण आपलं नातं हे सामान्य नवरा बायकोसारखं नाही. म्हणजे तुम्ही बनीसाठी हे लग्न केलंय असं वाटत होतं मला. तरी माझ्यासाठी उपवास तुम्ही केलात. नाही, डोंट गेट मी रॉंग. ते मीही माझ्या मुलींसाठीच हे लग्न केलंय, म्हणून मला वाटलं की तुम्ही सुद्धा खरं सांगू तर मी दुसऱ्या लग्नाकरता तयारच नव्हतो. चिनूला आईची गरज आहे माहिती होतं मला. पण असं दुसऱ्या कुठल्या स्त्रीला आपली बायको मानणं हे मला एक्सेप्ट करणंच मेंटली कठीण जात होतं. मला कल्पना आहे त्याची. बघा, मी प्रयत्न करतोय. मला फक्त थोडा वेळ लागेल, पण होईल सगळं. ते साधे माणूस आहेत. काही आडपडदा न ठेवता मनातलं सगळं स्पष्ट बोलले. आणि मी इतके दिवस यांच्यापासून एक मोठं सत्य लपवते. नाही नाही, हे अजिबात योग्य नाही. यांना सांगायलाच हवं. आणि कधीतरी सांगावं लागेलच ना. मग आत्ताच का नको? वसुंधरा, हा? तुम्हाला वाईट वाटलं? नाही अहो, वाईट का वाटेल मला? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मी ॲक्च्युली खूप आधीच सांगणार होते, पण सॉरी, एक्सक्यूज मी. हां बेबी, बोला ना. मीटिंग प्रीपोन झाली आहे. मला का आजच भेटायचं म्हणते. उद्या त्यांना महिनाभरासाठी
नाही 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 मीटिंग या वीकमध्येच व्हायला पाहिजे. एक काम करा त्यांना आज बोलून घ्या. मी पोचतोच. हो हो ओके बाय. हो वसुंधरा रिली सॉरी पण जरा महत्त्वाचं काम आहे म्हणून निघावं लागेल. आपण नंतर म्हणजे रात्री बोलू तर चालेल का? हो चालेल. सॉरी बसा. ए बघ ना किती छान पेन्सिल आहे. ए प्लीज मला पण सांगशील कितीला आहे? आम्हाला काय माहिती, बाबांनी मागवली आहे ना. आणि ते पण गिफ्टची प्राइस विचारायची नसते. बॅड मॅनर्स. पण तुम्ही घेतली कुठून ते तरी सांगा. ते पण बाबालाच विचारावं लागेल. कदाचित US वरून मागवले. तो आम्हाला सारखा गिफ्ट देत असतो. आणि ते पण त्यात रेड, ब्लू आणि ग्रीन कलरचे लीड पण आहेत. वाव, ही पेन्सिल मला पण माझ्या प्रोजेक्ट साठी दे ना प्लीज. मग आम्हाला काय मिळणार? माझा स्मार्ट टिफिन बॉक्स तो तुलाच ठेव. आम्ही आमचा पेन्सिल कोणालाच देणार नाही. काय चाललंय इकडे? परत कोणीतरी फोन आले वाटतं. काय लपवता तुम्ही? या दोघींनी पेन. तू चुप बस ना. तुम्ही तुला काय करायचं? ए शाणी जास्त बोलू नको, नाही तर दोन्ही शेंडा कापून टाकेन तुझा. काय लपवतो? दाखवा दाखवा म्हणलं ना. वा पेन्सिल माझ्याकडे पण होती अशी, पण ती हरवून गेली. आता ही पेन्सिल मीच घेणार. तुझी पण दे पेन्सिल. नाही दे बोललं ना. आता माझ्याकडे 2-2 पेन्सिल. नको ना प्लीज, मामाने आणली आमच्यासाठी. ए गप्प बस. खूप शॉक करत होता ना. बसा तर रडत. गप्प बस. तू नाही भांडू नका. कशाला म्हणजे घेऊन गेला ना तर तो पेन्सिल, मग कशाला भांडत होता? तर आपण टीचरचं नाव सांगूया. ए नको, टीचर मग बाबाला सांगणार. मग बाबा आम्हाला ओरडणार पेन्सिल शाळेत आणली म्हणून. आणि नवीन पण घेऊन देणार नाही. जाऊ देत, आम्ही आमचं बघू. आणि तू मध्ये पडू नकोस. आणि तसाही तू आमच्यातला नाहीयेस. चल ग म्हणू. हा तुझ्या समोर शो ऑफ करत होते. यांना माहिती नाही या शाळेचा हिरो कोण येते. तू विलन आहे. विलन आहेस विलन. 2 मुलींची पेन्सिल घेऊन तू हिरो बनतोस काय? विलन आहेस तू विलन. हा कोण आहे रे? हा शाळेत नवीन आलाय. अच्छा, त्याला माहिती नाही हा कोणाशी बोलतोय. चल निघ आता. माझ्याशी नीट बोलायचा. आणि तू पेन्सिल दे चल. का तुला पाहिजे? नाही, ज्यांच्या आहेत त्यांनाच परत द्यायचे आहेत. तू काय बॉडीगार्ड आहेस का त्यांचा? नाही, मी त्यांचा. सारखंच चिनू मनूला शाळेत भेटायला जातो. त्यांना बहिणी बहिणी म्हणतोस, त्यामुळे
सगळे शाळेमध्ये त्यांना चिडवतात. मी त्यांचं कोण नाहीये, पण मला त्यांच्या पेन्सिल द्यायच्यात. दे तू पेन्सिल. हे बटाटे ना कशाला बकावतोय? हे बघ, दुसऱ्यांच्या वस्तू जबरदस्तीने घेणं हे खूप चुकीचं असतं. चल दे पेन्सिल. अच्छा, नाही देणार काय करणार? काही नाही, फक्त मी प्रिन्सिपल सरांकडे जाईन आणि तुझी कंप्लेंट करीन. जा कर. विवन, रक्त. चल, मी सोरडतील आपल्याला.